खास अशी गोडाची खीर बनवलेली आहे, ती म्हणजे बारीक शेवयाची खीर. 1 लिटर दुधाचा वापर करत आहे खिरीसाठी. ही दुसरी पिशवी गरम करून घेऊया स्लो गॅसवर. पिस्ता आहेत, थोडीशी पिस्ता घालत आहे, बदाम, काजू. या प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे. बारीक झालेले आहेत. दूध चांगलं गरम झालेले आहे. बारीक सेविया घेतलेले आहेत, हे बघा ब्राउनिश असे घेतलेले आहेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ते मी घेतलेले आहेत. 1 कप साखर घेतलेली आहे, वेलची पूड, साजूक तूप आणि केशर वेलची सिरप. ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहे. तूप गरम झालेला आहे. आता मी 1 कप बारीक सेविया घालत आहे. आता स्लो गॅसवर हलकसं भाजून घेणार आहे. आपण तुपामध्ये बारीक सेविया 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलेले आहेत. आता आपण दूध घालायचं आहे, उकळलेलं दूध. स्लो गॅसवर आपल्याला शेवया दुधामध्ये चांगल्या उकळून घ्यायच्या आहे. साखर घालत आहे 1 कप, ड्रायफ्रूट्स घालत आहे, थोडे ड्रायफ्रूट्स ठेवणार आहे, थोडंसं केशर वेलची सिरप घालत ठेवून घेऊया. आता स्लो गॅसवर आपण शेवयाची खीर शिजवून घेऊया. दूधला एकदम दाटसर असा झालेला आहे. साईडने कडेकडेने आपण ही साय एकत्र करून घ्यायची आहे. एकदम दाटसर अशी खीर झालेली आहे. आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे. शेवटी अर्धा चमचा घालत आहे. मिक्स करून घेऊया. आपली तयार झाली बारीक शेवयाची दाटसर अशी खीर. करून बघा, अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे. सुका मेवा घालायचा आहे डेकोरेशनसाठी. खीर मस्तपैकी अशी झालेली आहे, दाटसर अशी, एकदम परफेक्ट. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि ही खीर पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवा. आणि थंड झाल्यावर ही खीर खूप छान लागते, अगदी कुल्फीसारखी फ्लेवर येतो. तर मी टेस्टिंग दाखवते. खूप छान झालेली आहे. गरम गरम आहे तर मी चटका लागत आहे. थंड झाल्यावर मी ह्याचा आस्वाद घेणार आहे.